या आहेत पळशी तालुका पंढरपूर येथील सौ स्वाती नाना काळे. त्या शेतकरी आणि रील स्टार आहेत. 11वीत असताना त्यांचं लग्न झालं. लग्नापूर्वी शेतीशी कसलाही संबंध नाही. मात्र शेतकरी नवरा मिळाल्याने आता शेतीच आपलं सर्व काही आहे असं मानून त्यांनी शेतीत राबायला सुरुवात केली आणि आपल्या शेतीलाच त्यांनी ब्रँड बनवलंय. खरं तर माझ्या माहेरी शेतीच नाही मुळात. हे शेतीची आवड म्हणजे माझ्या पप्पांना जास्ती आहे. त्यांची इच्छा होती की माझ्या तिन्ही पण मुली मी शेतकऱ्यालाच देणार. मग त्यांनी मला तर दिलेच शेतकऱ्यांना. मग ज्या वेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस तिथून माझी खरी तर ही शेतकऱ्याची म्हणजे स्टोरी चालू झाली. आणि आता मला माहिती होतं की आपल्याला दुसऱ्या क्षेत्रात म्हणजे चान्स नाही. आता जे काय कौशल्य दाखवायचं ते आपल्याला शेतातच दाखवायचं आहे. तर ठीक आहे म्हणलं आपण बघू. हे क्षेत्र मी निवडलं शेतीच. तिथून मी म्हणजे लग्न झाले की 2-3 वर्षांनी चालू केलं शेती करायला. स्वातीताई पतीसोबत शेतातील सर्व कामं करतात. त्या ट्रॅक्टरही चालवतात. शेतात कामं केल्याचे छोटे छोटे व्हिडिओ करून त्या आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक व यूट्यूबवर अपलोड करतात. तिथे त्यांना फॉलो करणारे लाखो चाहते आहेत. माझी एक मैत्रीण आहे, तिनं थोडं मार्गदर्शन केलं होतं की तू छान शेती करते वगैरे, मग तुला सोशल मीडियावर बराच सपोर्ट भेटेल वगैरे. पण ते सुरुवातीला मला यातली एवढी जास्त अनुभव नव्हता. पण म्हणलं बघा तर थोडं ट्राय करून मग मी आपलं सुरुवात केली टाकायला. मी शॉर्टच व्हिडिओ टाकते पण त्याला एवढा सपोर्ट भेटला भरभरून. छान सगळ्यांना आवडते व्हिडिओ वगैरे. अक्षरशः इन्स्टा म्हणजे काय असतं ते पण मला माहिती नव्हतं. मी ज्या वेळेस चालू केलं माझ्या छोट्या बहिणीने मला हे सगळं चालू करून दिलं आणि ते एडिटिंग वगैरे तिने शिकवलं मला. सुरुवातीला एवढं नव्हतं जमत पण हळूहळू जमायला लागलं. मग ते आपण शिकतोच की हळूहळू. मग ते आता स्वतः मी कधी मिस्टरांना सांगते शूट करायला, कधी माझा मुलगा असतो. आणि असं स्पेशली मी त्याच्यासाठी काय करत नाही. आपलं जे काय मी काम करताना तेवढंच करते शूट आणि एडिटिंग करून टाकतो. मग आम्ही स्वातीताई व त्यांचे पती नाना काळे दोघे जण शेतात काबाड कष्ट करतात. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य दिलंय. ते त्यांच्या शेतात सतत नवीन प्रयोग करत असतात. अगोदर डाळिंब वगैरे केलं होतं पण त्यातमध्ये एवढं जास्त मला इतकं आपल्याला प्रॉफिट भेटलं नव्हतं डाळिंबामध्ये वगैरे. कारण जेवढा खर्च होता तेवढं ते उत्पन्न नव्हतं मिळत. मग मी थोडा विचार केला की आपण एकच पीक घेण्यापेक्षा जरा थोडं बदलून पिकं घेऊयात. मग आता त्या हिशोबाने आम्ही सगळी शेती पिकवायला चालू केली. आता सगळी वेगवेगळी शेवगा म्हणा, केळी म्हणा, आंबे म्हणा, ऊस, मक्का असं म्हणजे एक 5-7 व्हरायटी तर आहेत आपल्याकडे. सगळं जमते मला. काही येत नाही असं काही नाही. दारा धरण्यापासून अगदी फवारणीपर्यंत, ट्रॅक्टर चालवणे, वैरण तोडणे, गायींच्या धारा काढणे, कोणतंही काम असू द्या सगळं जमतं. 15-20 हजारांच्या नोकरीसाठी दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःची शेती करून मालकासारखं आयुष्य जगण्याचा अनमोल सल्ला स्वातीताई देतात. शेती आणि शेतीच्या ब्रँडिंगमुळे स्वातीताईंना नवी ओळख मिळाली. त्यांना समाजात मोठा मान मिळाला. त्यामुळे आपण खूप समाधानी असल्याची भावना त्या बोलून दाखवतात. मी सगळ्या बहिणींना सांगते की आपला बघण्याचा दृष्टिकोन पहिलं तर बदला. खरं तर सक्सेस व्हायला किंवा पैसा कमवायला किंवा माणसाला जीवन जगायला शहरामध्ये जाणं आवश्यक नाही किंवा ते डिग्रीज घेणं आवश्यक नाही किंवा पूर्ण काय असेल ते आपलं निम्म आयुष्य त्या स्वप्नांच्या पाठीमागे पडायसाठीच नाही ना. आपली आईवडिलांची ऑलरेडी शेती असते, त्यातून आपण छोटीशी सुरुवात तर करून बघायला काय हरकत नाही. माझी बायको स्वाती काळे ही ट्रॅक्टर वगैरे तिला मीच चालवायला शिकवलेला आहे. ती पूर्ण शेतीतली कामे करते. मी जरी कुठे गेलो तरी पूर्ण शेतीची सर्वच कामे, गुरांचे वगैरे वैरण ही सगळे आणते. नाही सुरुवातीला वगैरे मला म्हणत होती कशाला बनवायला होतो काय व्हिडिओ, पण आपल्याला कमेंट वगैरे त्याला चांगल्या येत होत्या. सोशल मीडियाचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला होता त्यामुळे आपण जास्त मनावर घेतलं नाही. तिला पण त्यात आवड होती व्हिडिओ वगैरे बनवायची, त्यामुळं माझा तिला पूर्ण सपोर्ट केलेला आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशाचा मालक शेतकरी आहे. आपण तो वारसा चालवत आहोत याचा स्वातीताईंना अभिमान आहे. स्वातीताईंचा हाच आदर्श इतर अनेक मुलींनीही घ्यावा हीच अपेक्षा. AB मराठी न्यूज, पंढरपूर.